नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणात कितीतरी नवे खुलासे झालेले आहेत। नागपूर पोलिसांनी मान्य केलं आहे की कारमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे आपल्या 2 मित्रांसोबत होता। कारची रजिस्ट्रेशन नंबर प्लेट सुद्धा कारच्या आत ठेवण्यात आली होती। या प्रकरणाची माहिती देत आहेत आमचेच प्रतिनिधी संजय तिवारी। आपण पाहूया। हीच ती पांढरी ऑडी कार जी रविवार मध्यरात्रीनंतर 12:30 वाजता दुर्घटनाग्रस्त झाली। या कारमध्ये संकेत बावनकुळे होते हे आता पोलिसांनी मान्य केलेलं आहे। संकेत बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र आहेत आणि स्वतः भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य आहेत। आपण पाहू शकता या कारला जे डॅमेज झालेला आहे लेफ्ट साईडला, हाच तो भाग आहे जिथे त्यांनी धरमपेठ येथून निघून रामदासपेठ येथे हॉटेल सेंटर पॉईंटच्या समोर 3 कारना आणि एका 2 व्हीलरला दुचाकी वाहनाला धडक दिली। त्यानंतर ही कार घेऊन ते मानकापूर फ्लायओव्हरकडे गेले, कारण त्यांना असं वाटलं की त्यांचा पाठलाग करण्यात येतो आहे। तिथे मानकापूर फ्लायओव्हरकडे जाताना सुद्धा त्यांचा वेग कमी झालेला नव्हता। सुमारे 150 किलोमीटर ताशी या वेगानं ते मानकापूर फ्लायओव्हरकडे गेले। तिथे त्यांनी आणखी एका कारला धडक मारल्याचं आता समोर आलेलं आहे आणि तिथेच त्यांना स्थानिक लोकांनी पकडलं आणि जे 2 लोक होते त्यांना मारहाण केली आणि पोलिसांनी नंतर त्या दोघांना आपल्या ताब्यात घेतलं। त्यावेळेस संकेत बावनकुळे घटनास्थळावरून पळून गेल्यामुळे ते पोलिसांना सापडले नाहीत। मात्र ज्या दोघांना म्हणजे अर्जुन हावरे जे चालक होते, गाडी चालवत होते, आणि रोनित चिंतनवाल या दोघांचं वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यात त्यांनी मद्यप्राशन केल्याचं उघड झालं आहे। पण संकेत बावनकुळे घटनास्थळावरून निघून गेल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही। पोलिसांनी पहाटे 4:30 वाजता FIR नोंदवला, ज्यामध्ये वाहन चालकाला अर्जुन हावरेला आरोपी करण्यात आलं। मात्र त्यावेळेस गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची आणि गाडी मालकाची नोंद FIR मध्ये करण्यात आली नव्हती। पण आता पोलीस सांगतायत की त्यांचा तपास सुरू आहे आणि ते गरज पडल्यास गाडीचे रजिस्ट्रेशन आणि ओनरशिपचे डिटेल्स FIR मध्ये समाविष्ट करू शकतात। आतापर्यंत जो अपडेट आहे तो असा आहे की वाहन चालकाला जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे जमानत देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।